पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तुका मने वाळवंट, तुका मने वाळवंट, बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. प्रारंभी विनंती करो गणपती विद्या दया सागरा. अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी. हिरंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले. वरी बैसव पाऊले श्रीगुरूंचे. विभू वेणुनादम चरंतम दुरंतम, स्वयं लीलया गोपवेशम दधानम. गवारुंदकानंदनम चारुहासं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हे दुसर चरण संताचिया, दुसर चरण संताचिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. संताचिया दुसरे चरण, संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. हा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस्फुदिक् प्रदेशं. विदेन्द्रादिदेवे सदा स्तूयमाणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा तो पांडेवा, निवृत्ती उदारा तो पांडेवा, निवृत्ती उदारा तो पांडेवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. तुपान हरि बोल. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा तो पांडेवा, निवृत्ती उदारा तो पांडेवा, निवृत्ती उदारा तो पांडेवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, निवृत्ती उदारा सोपानदेवा.
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी अद्यत्रे जननी देवाची 16व्या शतकात एक तारा चमकला रे माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविली जेने स्वराज्य सुखावली प्रजा परस्त्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्तामधुनी आठवण येते आम्हाला हरी कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला तुम्हा नमन करण्याला मंगल भवन अमंगल हारे द्रवौ सुदशरथ आजिर हारे द्रवौ सुदशरथ आजिर विहारे भुवन मंगल हारे कबहु सुदशरथ जल बिहारी कबहु सुदशरथ जल बिहारी राममय सब जग जाने सब जग जाने करहु प्रणाम जोरी जुग पारे करहु प्रणाम जोरी जुग पाए सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हे मान ज्ञान गुण सागर जे कपी सती लोक उजागर राम दूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा राम सिया राम राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हो हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वार वार पवन सुत विनती वार वार नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसागरं भजे व्रजे एकमण्डनं समस्त पाप खंडनं स्वभक्तचित्तरंजनं सदैव नदनदनं सुपीच्य गुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं भजे व्रजे कमण्डनं कृष्ण जिनका नाम है गोकुल जिनका धाम है ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है यशोदा जिनकी मैया है नंद जुब पैया है ऐसे श्री भगवान को ऐसे राधे श्याम को बारंबार प्रणाम है
बारंबार प्रणाम हे, बारंबार प्रणाम हे. जयांचे केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. उपजो निया पुरती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगदवंदे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा कालापर प्रकरणातील अभंग आहे. विठला विठला विठाला 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 विठाला. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पशः परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र ग्रामदैवत हनुमान मंदिर हरकी लिमगाव या पुण्य आणि पवित्र नगरीमध्ये चालत असलेलं श्री संत बाळू मामा वारकरी शिक्षण संस्था अंतर्गत भव्य दिव्य बाल सुसंस्कार शिबिर. शांत बसा. आणि त्या चालू असणाऱ्या शिबिरातील कीर्तन महोत्सव आणि त्या कीर्तन महोत्सवातील आजची काल्याची कीर्तन सेवा. कीर्तनासाठी उपस्थित आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी. ज्या वेळेस इंद्राच्या दरबारामध्ये कथा कीर्तन चालायचे, कथा कीर्तन चालत असताना टाळ वाजण्याकरता, मृदंग वाजवण्याकरता, गाण्याकरता कोण असायचं? परीक्षितीचा आणि सुकाचार्यांचा संवाद चालू आहे. इंद्राच्या दरबारामध्ये व्यास महर्षी गोड वर्णन करतात. प्रल्हाद स्थालधारी तरल गतेच याचोद्धवम कंसधारी वीणाधारी स्वरल शिरस्वर कुशलतया राग करता अर्जुनो इंद्रो अबाधिनो मृदंगो जय जय सुकरा ते कुमरा यत्राग्रे भाव भक्ता सरसरेच नया व्यासपुत्रो बभूव. त्या इंद्राच्या दरबारामध्ये प्रल्हादासारखे ताल धरून नाचणारे होते. तोच इंद्राचा दरबार आज आपल्या ह्या हरकी लिमगाव या नगरीमध्ये भरला आहे. तोच दरबार आहे सज्जन हो. प्रल्हादासारखे ताल धरणारे विद्यार्थी मंडळी आहेत. प्रल्हाद स्थालधारी तरलगतेत याचोद्धवम कंसधारी वीणाधारी स्वरल शिरस्वर कुशलतया. नारद महर्षी सारखे वीणा वाजवण्यासाठी होते. तेच नारद महर्षीच्या रूपाने विनेकरी आहेत तात्या. आणि पुढे व्यास महर्षी वर्णन करतात. कृतार्जुनो त्या इंद्राच्या दरबारामध्ये राग रागिण्या गाण्याकरता, गायन करण्याकरता एक अर्जुन होता. तोच आपला इंद्राचा दरबार आहे. आणि तोच आपला इंद्राचा दरबार आज हरकी लिमगाव नगरीमध्ये एक अर्जुन नाही सज्जन हो, तर अनेक अर्जुन आहेत. नेमकी कोणत्या अर्जुनाचा आवाज घ्यावा चाल गाण्याकरता? तोच इंद्राचा दरबार आहे. गोड पहिली ज्यांनी चाल गायली श्री हरिभक्त परायण आमचे परम मित्र. ज्यांच्या आवाजात खरंच मधुरता आहे. आवाज नाही तर गाणारे भरपूर आहेत, वर आवाज नेणारे भरपूर आहेत. त्यांचा खाली आवाज बी त्याच स्वरामध्ये जातो, त्याच गोडव्यामध्ये गातात. आणि षडजेत पांढरी 3 असो नाही तर पांढरी 4 असो, त्या तोडीमध्ये त्याच आवाजामध्ये गोड ज्यांच्या आवाजामध्ये साक्षात मी तर म्हणतो सरस्वतीनेच वास केलाय. त्यासाठी त्याच्या मागचं तप सुद्धा भरपूर आहे बरं का त्यांचं. आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज उपस्थिती लावली. आदरणीय हरिभक्त परायण आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसराचं वैभव महाराज हे आदरणीय गोवर्धन महाराज सुपे, गोड सुपेकर, गोड राग गायला आणि त्यांना ज्यांनी साथ केली. मी सांगत असतो महाराज, आपण सर्व शेतकरी मंडळी आहात. मला सांगा तात्या, पेरणीला टिपण हाणायला सोपी का रासनी हाणायला?
रासनी हाणायला. कसं काय बरं? रासनी हाणताना 4-4 बोट रान धरावं लागते आणि पेरताना काय नुसतं फणाने पेरत चालायचं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, पुढं पेरणं सोपं आहे, पण पाठीमागं रासनी करणं फार अवघड आहे. ज्यांनी पाठीमागं गोड चाल गायली हे सांगून द्यायचे मला. श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट आपल्याच गावचं वैभव विठ्ठल महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि त्यांच्या पलीकडून ज्यांचं रात्री गोड चिंतन काय असतं, कीर्तन काय असतं महाराज, ते आदरणीय महाराजांनी दाखवून दिलं रात्रीच. चिंतन म्हणजे कीर्तन, कीर्तन चांगन होय अंग हरिरूप. आदरणीय आपल्या गावचं वैभव आमचे बंधू गुरुबंधू आहेत आणि बंधू सुद्धा आहे श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य माऊली महाराज शिंदे. त्यांनी सुद्धा आज मोठ्या अंतकरणाने उपस्थिती लावली आहे. 15 दिवस इकडे नाही आले, पण आज मोठ्या अंतकरणाने आज त्यांनी उपस्थिती लावली आहे. त्यांचे सुद्धा महाराजांचे शतशः आभार. जे आमच्या साथीमध्ये गेले 15 दिवस आमच्या संगतीमध्ये आहेत. श्री हरिभक्तपरायण आमचे गोड त्यांचा स्वभाव सुद्धा आहे. आमच्यावर प्रेम करणारे अशोक मामा, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्यांचा खरंच स्वभाव गोड, त्यांचा सर्वच गोड आहे, श्री हरिभक्तपरायण बळीराम महाराज बोबडे भाऊंना सुद्धा धन्यवाद. आपले श्री हरिभक्तपरायण वारकरी रत्न म्हणजे गोड भजन, गोड माझा वारकरी भूषण म्हणायला काय हरकत नाही. श्री हरिभक्तपरायण दामोताते आहेत. आपले मदन आपले हे बबन ताते आहेत आणि सर्व आपले वारकरी बळमामा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ. आणि सांगायचं तात्पर्य आहे महाराज, त्या इंद्राच्या दरबारामध्ये गाण्यासाठी अनेक अर्जुन होते आणि इंद्रो अवादिनो मृदंगो. त्या इंद्राच्या दरबारामध्ये 2 इंद्र होते त्या मृदंग वाजवण्याकरता, पण तोच आपला इंद्राचा दरबार 2 इंद्र नाहीत महाराज, पण दोन्हीचा इंद्र एक. आदरणीय आमचे परम मित्र, खरंच ज्यांचा स्वभाव सुद्धा गोड आहे, त्यांच्या हातात महाराज वाजवणारे अनेक आहेत, पण धडधड धडधड कडकड कडकड. पण जसं महाराज जशी पोषकता द्यायची, जसा चालीचं वातावरण आहे त्याप्रमाणे मृदंगातून आवाज काढतात आमचे परम मित्र ज्येष्ठ श्री आमचे गुरुबंधू आदरणीय मृदंग विशारद मृदंग अलंकार. आपल्या परिसराचं वैभव काही लांब नाहीत महाराज, एक किलोमीटरचं अंतर आहे. आपल्या परिसराचा वैभव श्री हरिभक्तपरायण हरिनाम महाराज, त्यांना सुद्धा त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज उपस्थिती लावली आहे. सर्व आमचे विद्यार्थी मंडळीचे वडील सर्व आलेत आहेत आणि सर्व श्रेष्ठ मंडळीत महाराज इथं. आज काही जास्त कीर्तन करायचं नाही आपल्याला, जोपर्यंत कडी झाली की आपलं इकडे लगेच जय विठ्ठल होणार आहे, जास्त काही बोलणार नाही. आणि आपल्या गावचं भूषण वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध, खरंच त्यांच्यामुळं मी पुन्हा आळंदीला गेलो बरं का. तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हटलं तर मी लॉकडाऊन पडल्याच्या नंतर आळंदीला जाणार नव्हतो, पण असं म्हणतात ना, घरच्या घरी कानं टोचण्यापेक्षा सोना राखून टोचतात. त्याच्यामुळं आमच्या पप्पांनी सोना राखून कानं टोचले. आदरणीय ज्यांचं परवा दिवशी आपण गोड ज्ञानदान केलं, गोड आपल्याला ज्ञानामृत ज्यांनी पाजलं महाराज, आपल्या गावचं भूषण श्री हरिभक्तपरायण ज्ञानवृद्ध तपवृद्ध तात्या सुद्धा आहेत. तात्याला धन्यवाद. आदरणीय बाबा सुद्धा आहेत, बाबाला सुद्धा धन्यवाद. महाराज सर्वच आहेत, भक्तिमती माता भगिनी आहेत. आणि मी नेहमी सांगत असतो, कीर्तन करायचं म्हणल्यावर, कारण एकल्याचा नोहे हा खेळ, मनविन मेळ जमविला. सर्वांना घेऊन आणि सर्वांनी करायचं असतं ते कीर्तन. आणि त्या कीर्तनासाठी गेली 7 दिवस झालं ज्यांनी साऊंड सर्व्हिस दिलेली आहे. आदरणीय आमचे परम मित्र जीवश्य कंठस्य असणारे शंकरदादा रणजवे, त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम नाही, सुरुवात. विठला विठला विठाला 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 टाळ वाजा टाळी वाजा. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव
भगवान माऊलीकारेश्वर खरा विठला विठला. आणि चालत असलेलं ही बाल सुसंस्कार शिबिर शिव महापुराण कथा कीर्तन महोत्सवाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं महाराज, गोड म्हटल्याबरोबर पंक्ती वाट्याला नाही आल्या महाराज, पण खरंच ज्यांची शिवयाग यज्ञासाठी अन्नदान झालं आहे, खरंच ते भाग्यवान मंडळी आहात. काहीला अन्नदानाची पंगत न आल्यामुळे काहींनी देणगी स्वरूपामध्ये मदत केली, काहींनी धान्य स्वरूपामध्ये मदत केली. ज्यांना जसं मदत करता येईल त्याप्रमाणे महाराज सर्वांनीच मिळून हा कार्यक्रम म्हणजे आपल्या सर्वांचा आहे. आता आपलं गाव एवढं धार्मिक झालंय महाराज. आपल्या गावामध्ये साधारणतः 2 महिने झालं कार्यक्रम चालू आहेत लगट, म्हणून तरी सुद्धा एवढे कार्यक्रम होऊन सुद्धा मोठ्या अंतकरणाने सर्वांनी उपस्थिती गोड लावलेली आहे, म्हणून सर्वांना धन्यवाद. विठला विठला. जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाद्वारे काल्याचं महत्व प्रतिपादन करतात. सप्ताह सज्जन हो कितीही दिवसाचा असू द्या, सप्ताह म्हटलं 7 दिवसाचा असू द्या, 15 दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या, नाहीतर चातुर्मास असू द्या, त्याची सांगता ही सज्जन हो काल्याच्या कीर्तने होत असते. बरोबर. पण आपल्याला अगोदर अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, म्हणजे अभंग सुटेल न सुटेल अगोदर ठळक बातम्या तुमच्या समोर सांगून जातो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ, उपजो निया पुढती येऊ. काही साधकांनी विचारलं, का हो महाराज तुम्ही पुन्हा जन्माला कशा करता येणार? तर काला खाऊ दही भात, काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. काही साधकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी काला नाही का? महाराज म्हणतात, काला करायचं म्हणलं तर देव आणि भक्त लागतात, एकट्याचं काम नाही. वैकुंठामध्ये कालाच नाही, वैकुंठी तो कवळ काही, वैकुंठामध्ये काला नाही. मग साधकांनी प्रश्न विचारला, तुम्ही मृत्यू लोकामध्ये येऊन काला करणार इथपर्यंत ठीक आहे, पण काला केल्याच्या नंतर तुम्ही एकटेच खाणार का? तुकोबराय म्हणतात, नाही, मी एकमेका मुखी सुखे घालू, एकमेका सर्वांना खाऊ घालणार, आनंदाने खेळ खेळणार. काही साधकांनी आणखीन प्रश्न केले. महाराज प्रश्न करते भरपूर असतात. तुकोबरायला म्हणतात, का हो महाराज तुम्ही काला करणार, पण नेमका कोणत्या धाब्यावर करणार? तुकोबराय म्हणतात, वेड्या, धाब्यावर काला नसतो होत, कालवा होत असतो. आम्ही काला करणार, पण वाळवंटामध्ये काला करणार. वाळवंट म्हणजे काय? ऐका सज्जन हो, आपलं शरीर हेच वाळवंट. ज्याचं शरीर उत्तम आहे, नीट आहे, चांगलं आहे, त्याच ठिकाणी भगवान परमात्मा राहत असतो. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. असा अभंगाचा सरळ भावार्थ झालं आपलं कीर्तन. विठला विठला. वारकरी संप्रदायाचा आपण जर विचार केला तर कोणत्याही कार्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. आज आपण म्हणून सहज म्हणतो, महाराज आज आमच्या गावामध्ये समाप्ती. आज खऱ्या अर्थाने समाप्ती आहे की सांगता? विठाला विठाला आज सांगताय महाराज. सांगून गेलो, परमार्थिक कार्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. बोलत चला, मला सांगा, आपण मंदिराचं काम केलं, मंदिराचं काम केल्याच्या नंतर मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? त्या मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? एकदा का मंदिरावर कळस बसवला त्यावेळेस मंदिराचं काम पूर्ण झालं. गंगेचं धावणं कुठपर्यंत? गंगेचं धावणं एकदा का ती गंगा समुद्र अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया,
अवघ्या झाल्या उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी आ तुका म्हणे गंगासागर संगमे अवघ्या झाल्या उर्मे एक माया अवघ्या झाल्या उर्मे एक माया म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी अवघ्या झाल्या तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक मोय किंवा एक सव. गंगेचं धावणं समुद्रापर्यंत गेल्याच्या नंतर पूर्ण होतं. मंदिराचं काम कळस बांधल्याच्या नंतर पूर्ण होतं. महाराज ज्ञानोबा म्हणतात देवळाची ये कामा कळसू तो परम गंगेसी प्रवेशू. मंदिराचं काम कळस झालं, कळस चढवला की पूर्ण झालं. गंगा समुद्राला जाऊन मिळाली, पूर्ण झाली. त्याप्रमाणे एकदा का परमार्थिक कार्याची सांगता झाली, ती काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली की पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही पडत. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येणार. काही काय म्हणतात आम्ही पुन्हा येऊ म्हणतात का? मला सांगा पुन्हा येणं हे आपल्या हातात आहे का? नाही महाराज. आपलं येणं आपल्या हातात नाही, जाणं आपल्या हातात नाही. हा, संतांचं येणं संतांच्या हातात आहे. देवाला आणावं लागतं, आपल्याला यावं लागतं आणि संत मात्र स्वतःच्या इच्छेने येतात. विठ्ठला विठ्ठला. सांगायचं तात्पर्य काय आहे ऐका. आपल्याला यावं लागतं. येण्याचे शास्त्राने 3 कारण सांगितले. नंबर 1 कर्म, नंबर 2 वासना आणि नंबर 3 म्हणजे पाप पुण्य समान होतं. हे 3 कार्य सांगितले. एकदा का आपली अंतकाळाच्या समयाला गीतेमध्ये गोड वर्णन केले महाराज. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळाच्या समयाला अंतकरणामध्ये जी इच्छा प्रगट होईल त्याप्रमाणे सज्जन हो माणसाला जन्म मिळत असतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे. अहो तुम्ही भागवत कथा ऐकली, ऐकताय. मला सांगा जड भरत राजा परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता आलेला आणि एक हरणाचं पिल्लू त्याच्या हातामध्ये सापडलं. भगवंताची प्राप्ती करण्याकरता आलेला राजा अंतकाळाच्या समयाला त्याचं हरण तिथून निघून गेलं आणि एकच विचार करू लागला, माझं हरण कुठं गेलं, माझं हरण कुठं गेलं, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल. असं म्हणत म्हणत माझ्या मरणाचं कसं होईल हा विसरून गेला. असं म्हणत म्हणत त्या राजाचा जड भरताचा तो देह पडला आणि तो राजा पुढे हरणाच्या जड भरत राजा जय हो. जड भरत राजा हरणी गर्भगला. भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. टाळ टाळ टाळ. जड भरत राजा हरणी गर्भगला. जड भरत राजा हरणी गर्भगला. भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला गेला. काल तो घातला वासनेने
हरणी गर्भा गेला. वा तो राजा अंतकाळाच्या समयाला हरणाची इच्छा प्रकट झाल्यामुळे हरणाच्या जन्माला गेला. म्हणजे एक कारण वासना, दुसरं कारण आपलं जर कर्म शिल्लक राहिलं, कर्म शिल्लक राहिल्याच्या नंतर ते कर्म भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. महाराज केले कर्म झाले, कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले ते भोग आले. उपा झाले मेले. जय हो. उपा झाले मेले. आईचे किती हरी मुखी गाता हरबल चिंता. क्या बात है. हरी मुखी गाता हरबल चिंता. हरी मुखी गाता हरपली चिंता. हरी मुखी गाता हरबल चिंता. हरपली चिंता. खरं चिंता हरपून गेली. माग कसं मनाप्रमाणे हे का नाही? केले कर्म झाले वा तेची भोगा आले. असं लागतंय महाराज, अधूनमधून असे शॉट टाकले पाहिजे. उपजले मेले ऐसे किती. म्हणजे कर्म शिल्लक राहिल्याच्या नंतर माणसाला जन्म मिळतो आणि पाप आणि पुण्य समान झाल्याच्या नंतर पाप पुण्य घेऊन पाप पुण्य करणे जन्मा येतो प्राणी. नरदेहा येवने हानी केले. नरदेहा येवने हानी केले. पाप पुण्य समान जन्माला प्राणी नरदेवाने हानी केली. नरदेवाने हानी केली. हानी केली. पाप पुण्य करोणी जन्मा येतो प्राणी आणि नरदेहा येऊनी हानी केली. जन्माला येण्याचे तीन कारण हे सांगितले महाराज. म्हणून आपल्याला यावं लागतं संतांना. संत स्वतःच्या इच्छेने येत असतात. कुठून येतात गोवर्धन महाराज? संत कुठून आम्ही येतात? वैकुंठ वासी. आम्ही आलो याची कारणासी. आलो हे बोलिले जे ऋषी. साच भावे वर्तावा. जय हो. झाडू संताचे मार्ग. झाडू संताचे मार्ग. जाडू संताचे मार्ग. येथे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे व्रताया. साधू संत वैकुंठाहून येत असतात. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. उपकार करण्याकरता साधू संत वैकुंठातून येतात. म्हणजे संत स्वतःहून येतात आणि देवाला आणावं लागतं. हे तीन कारण सांगितले. विठाला 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 विठाला. भगवान ऐका सज्जन हो, आपल्याला यावं लागतं. चार वर्ग तुमच्या समोर जाता जाता म्हणून जातो. एक वर्ग असा आहे
त्यांना नरदेह मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही. एक वर्ग असा आहे त्यांना नरदेह कळाला पण मिळाला नाही. तिसरा वर्ग असा आहे त्यांना नरदेह मिळाला पण कळाला नाही. आणि चौथा वर्ग असा आहे त्यांना नरदेह मिळालाही आणि कळालाही. इथे लक्षामध्ये कळालं ना तुम्हाला? काहींना नरदेह मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही. नाही कळाला महाराज. पशु पाप पुण्य उत्तम मध्यम आहे का नाही? पशु पक्षाला काय नरदेहाचं महत्व आहे का? महत्व नाही महाराज. ऐका, गटार का पानी ही अच्छा होता है, गटार का पानी ही अच्छा होता है, लेकिन नजर सुअर की चाहिए. येते ना लक्षामध्ये? गटारातलं पाणी अमृत आहे पण कोणाला? डुकराला. काय काय डुकराला ते पाणी अमृतच आहे ना महाराज. नाही कळलं? कळण कीर्तन झालं. विठला विठला विठाला 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 विठाला. म्हणजे एक वर्ग असा आहे त्यांना नरदेह मिळाला नाही आणि त्याचं महत्व सुद्धा कळलं नाही. दुसरा वर्ग असा आहे त्यांना नरदेह कळाला पण मिळाला नाही महाराज. नरदेह कळाला, नरदेहाचं महत्व काय आहे हे त्यांना कळालं पण तो नरदेह मिळाला नाही म्हणून ते नरदेहाची अपेक्षा करतात महाराज. नरदेह आम्हाला मिळावा म्हणून ते नरदेह प्राप्त व्हावा याची देवता लोक अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर देवा अमर इच्छितात देवा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा स्वर्गीचे अमर देवा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्युलोकी भावा जय हो. क्या बात है. मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा नारायण नामे हो जीवन मोक्ष नारायण नामे हो जीवन मोक्ष नारायण नामे हो जीवन मोक्ष नारायण नामे हो जीवन मुक्त. भगवान भी क्या अजीब चीज है, बरोबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. गायक अनेक असतात महाराज पण संप्रदायातला गायक, पांढऱ्या कपड्यातला गायक संप्रदायामधला, त्याच्या स्वरामध्ये तात्या एवढी ताकद असते. त्याच्या स्वरामध्ये एवढी ताकद असते त्याने सोर लावल्याबरोबर तोच सोर ज्ञानोबरायाच्या समाधीपर्यंत नेत असतो महाराज. एवढी संप्रदायामध्ये ताकद आहे. नाही कळलं? जर लईच कळलं असतं तर मग वाजले असते. विठला विठला समझने वाले को इशारा काफी है. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी भावा जन्म आम्हा. या नरदेहाची अपेक्षा स्वर्गातले देव करतात महाराज. नारदाला म्हणतात, नारदा अरे देव कुठे राहतो? नारद महर्षी म्हणतात, मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. नारद महर्षी म्हणतात, माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती देते नारदाने उभा नारदाने उभा देते नारदा
गाती जेथे नारदा मी उभा तेथे. माझे भक्त जिथं गातात त्या ठिकाणी नारदा मी उभा असतो. म्हणजे परमात्म्याला नरदेहाचं महत्व कळालं. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. का स्वर्गामध्ये देवता लोकांना करमत नाही महाराज. नरदेहाचं महत्व त्यांना मिळालं नाही पण कळालं महाराज. दुसरा वर्ग असा आहे. आणि तिसरा वर्ग असा आहे नरदेह मिळाला पण कळाला नाही महाराज. तो वर्ग आपला आहे. आपल्याला नरदेह मिळाला पण नरदेहाचं महत्व आपल्याला कळालं का? नाही कळालं. आपल्याला जर नरदेहाचं महत्व कळालं असतं तर व्यसन करून आपण आपल्या नरदेहाची खराबी करून घेतली नसती महाराज. व्यसन करून आपल्या नरदेहाचं वाटोळ केलं नसतं. भगवान परमात्म्याने सुंदर नरदेह आपल्याला जीवन हे दान दिले महाराज. जने हा जीवा दिला दान, जेणे हा जीव दिला दान, आतयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण. गाई जोया भिवरे चाचिरे, गाईन गुणाचा जोया भिवरे चातिरे, जोया भिवरे चातिरे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. परमात्म्याने नरदेह दिला आपल्याला पण त्याचं महत्व कळालं का? देवाने नरदेह दिला पण कशा करता? देवे दिला देह भजना गोमट, देवे दिला देह भजना गोमट, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फट बाजिकेचा, बाजिकेचा जोया झाला पाट बाधिकेचा, बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, 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 गोमटा. कशा करता शरीर दिले? कशा करता दिले? देवे दिला देह भोजना गोमटा का भजना? हा? मला सांगा खाण्याकरता जगतो का आपण जगण्याकरता खातो? जगण्याकरता खातो की खाण्याकरता जगतो? हा? बचत गटाची संख्या वाढली. आज ट्रेनिंग चालू होती. मुलांना सुट्ट्या लागल्या आणि त्यांची शाळा भरली. आता वर्षामध्ये बरंच त्यांच्यामध्ये परिवर्तन होणार आहे बचत गटामध्ये. काही म्हटलं महाराज शिवपुराण ऐकण्यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी लांब लांब गेलोत पण आपल्याच गावामध्ये शिवपुराण चालू झालं आणि आमची शाळा चालू झाली ना. कशा करता देह दिला आपल्याला? भजनासाठी. बरोबर. आता 2 मिनिटं म्हणावा. नामदेव जनाबाई. आता आपल्याला कीर्तन झाले जेवायचे बरं का मोठीने मला जिरलं पाहिजे खाऊन आलेलं. नामदेव जनाबाई. मुली 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 महिला मंडळ फक्त. टाळी काय वाजत नाही ते बी म्हणायचं का? एका मुख्य म्हणजे तूच म्हणली ही म्हणते तूच म्हणली सगळेच म्हणलात विठाला 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 विठाला. सुंदर परमात्म्याने नरदेह दिला आपल्याला. कशा करता? ऐका मी सांगत असतो महाराज. शरीर के लिए जैसा भोजन अवश्य है. सुनो, शरीर के लिए जैसा भोजन अवश्य है वैसा आत्मा के लिए भजन अवश्य है.
म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचे बघून गे सावळे मूर्ती आता त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला मनोभावे भजन तू जय हो प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी म्हणून आपल्याला नरदेह दिलाय भजन करण्यासाठी त्याचं महत्व आपल्याला कळलं नाही म्हणून नरदेहाचे आपण काय करतो दारू व्यसन मग जुगार मटका करून ह्या शरीराचं वाटोळ करतो महाराज कबीरदासजी म्हणतात दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है अपने पल का दाम खर्च कर मुमी मिट्टी जाती कबीरा मुमी मिट्टी जाती आपण आपल्याच पैशाची पितो पण शरीराचं वाटोळ करतो ना महाराज म्हणून परमात्म्याने नरदेह दिला त्याचं महत्व आपल्याला कळलं नाही महाराज हे तिसरा वर्ग आहे विठ्ठला 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 आणि चौथा वर्ग असा आहे त्यांना नरदेह मिळाला आणि त्या नरदेहाचं महत्व कळालं म्हणून ते म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ अभंगाचं प्रथम चरण उपदनिया पुढती येव उपदनिया पुढती येव वैकुंठित नाही हो वैकुंठित ऐसे नाही हो वैकुंठित ऐसे नाही उपजोने या पुढती काला काव दई बात काला काव दई बात काला काव दई बात वैकुंठित ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात दही भात
टाळी वाजव टाळी. वा वा. असे गायक आणि असे वादक सहसा सारखे सारखे भेटत नाहीत फार. असा योग जुळून येत नाही. आमच्या नशिबाला काही काही ठिकाणी तात्या अनुभव घेतात बाहेर फिरल्यावर. असे गायक भेटतात महाराज. क्वांडू क्वांडू धरीना जीवा. अरे घरीच कोंडू धरणं इथं कशाला कोणतो. असे गायक महाराज. पण गोड प्रमाण दिलं महाराज. शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात न हो. गोवर्धन महाराज. शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात न हो. आपके तस्वीर से क्या जी भरे प्यारे जब तक आपकी मुलाकात न हो. असं महाराज. काय काय करता इंद्राच्या दरबाराला. हा हेच इंद्राचा दरबार झालाय महाराज आज. विठला विठला. विठाला विठाला विठाला. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय म्हणतात. उपजोनिया पुढती येऊ. कशा करता तर काला खाऊ दही भात. काला 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 म्हणजे काय. काला म्हणजे काय. हा दही आणि लाही एकत्र करणं पोराहो. ए बराहो. काला काला म्हणजे दही आणि भात लाही एकत्र केली त्याचं नाव बोला पोराहो काय. काला. भाकर आणि दूध चुरलं त्याचं नाव काला. बरोबर. दारून पाणी ते बी कालाच का. कशाला बी काला म्हणजे जाणव का ना. काला काला म्हणजे काय ऐका. जीवाने शिवासी एक रूप होणं. जीव अनेक आहेत पण शिव मात्र एक आहे. लाह्या किती त्या टोपल्यामध्ये. अनेक लाह्यात महाराज. लाह्या म्हणजे जीव. आणि त्या लाहीने दह्याशी समरस होणं म्हणजे जीवानी शिवाशी समरूप होणं त्याचं नाव काला. विठला विठला विठाला विठाला विठाला. हे दहीचं आणि लाहीचं रूपक केले. दही आणि लाही हे रूपक केले महाराज. म्हणून जास्त दही आणि लई खाण्यासाठी लई एकामेकाच्या अंगावर पडत जाऊ नका महाराज. मला सांगा हीच लाही जर आपण घरी नेली महिला मंडळ ही लाही आपण घरी नेली आणि मस्त कोथिंबीरीची फोडणी देऊन सुशीला किती भारी होईल. पण त्याला महत्व आहे का. त्या लाहीला आज इथं दह्यामध्ये समरस झाल्याच्या नंतर तिला महत्व आहे. म्हणजे जीवाने शिवासी एकरूप होणं त्याचं नाव काला. म्हणून काला खाऊ दही भात. काला अनेक प्रकारचा आहे महाराज. हरिनामाचा खिचडी काला. आणि तुकोबारा म्हणतात ज्या ठिकाणी भेदच शिल्लक राहिला नाही त्या ठिकाणी म्हणजे हा देव आहे मंदिरातला देव आहे आणि मी जीव आहे. हा भेद ज्या दिवशी नष्ट होईल त्या दिवशी काला होतो महाराज. तुका म्हणे काला गोठे अभेद देखिला. दाजी बसा ना. हो दाजी. ओ दाजी. दाजी उठायले का मग. विठाला 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 विठाला. म्हणजे लहान लेकराला बसले म्हणजे मोठाले वळवळ करत नाहीत. बाकी काही नाही. विठाला 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 विठाला. जीवाने शिवासी एक रूप होणं त्याचं नाव काला. तुकोबरायला साधू संत तुकोबराय म्हणले का हो. वैकुंठ तुम्ही काला करणार. काला करण्यासाठी पुन्हा जन्माला येणार आणि ह्या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही काला करणार. तुमच्या वैकुंठात काला नाही का. तुकोबराय म्हणले वैकुंठात तर काला नाही ना. म्हणून तर आम्हाला पुन्हा जन्माला येऊन मृत्यू लोकात काला करायचा. वैकुंठात कालाच नाही मला. हाय का काला. परमात्म्याने नाक खाली दाबलं. खाली देवाला माहित होत कलियुगातले लोक जरा एकमेकाची चेष्टा करणारे निघतील. हे जर नाक असं वर दिलं असतं ह्या जर नाळ्या अशा वर केल्या असत्या तर लोकांनी कीर्तनात बसल्यावर एकमेकाच्या नाकात वाळू भरली असते. म्हणून नाक खाली दिले महाराज. म्हणजे ही सगळी परमात्म्याची लीला आहे महाराज. कामटी बसवली आणि 10 मिनिटं टाइम दिला जेवण्याकरता. राक्षस काय करायचे असे हाताला कामटी लावली असा वर हात न्यायचे आणि वरून घास सोडून द्यायची. कोणाच्या नाकात कोणाच्या डोळ्यात. 9 मिनिटं झाले महाराज. 9 मिनिटं झाले. 50 सेकंद झाले. 51 झाले. 59 झाले. 60 सेकंद झाले. देवता लोकांनी सांगितलं टाइम संपला. पुरवाण्या बांधा.
राक्षस म्हणले आम्हाला टाइम संपला म्हणजे आम्हाला 10 मिनिटात खाता नाही आलं होय, आता तुम्ही कसं खातात बघतो. कोण म्हणले आम्ही पट्टी देऊन आम्हाला प्रसाद नाही होय. कोण आता तुम्ही कसं खातात तर बघतो. देवता लोकांचा टाइम, देवता लोकांच्या हाताला कामट्या, त्यांनी पंगतच अशी बसवली महाराज, समोरासमोर बसवली. दोघांच्या मध्ये एकच पात्र टाकलं तात्या, एकच पात्र टाकलं आणि ह्याने जिलेबी उचलायची समोरच्या तोंडात घालायची, समोरच्याने उचलायची त्याच्या समोरच्या तोंडात घालायची. त्याचं कारण काय, एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. काही साधकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही काला करणार, एकमेकाला खाऊ घालणार, पण तुमच्या काला करण्याचं नेमकं ठिकाण कोणतं हो? तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. बरवेनिट उत्तम, बरवेनिट उत्तम, वैकुंठित वैकुंठित ऐसे नाही. तुका म्हणी वाळवंट बरवे नीट उत्तम. ज्याचं हृदय, हृदय हे वाळवंट आहे, ज्याचं हृदय बरव आहे, नीट आहे, उत्तम आहे, ज्याच्या हृदयामध्ये विकार नाहीत, त्याच ठिकाणी परमात्मा येत असतो महाराज. म्हणून तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठित ऐशे नाही, कवळ काही काल्याचे, असा अभंगाचा भाव. आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला 10 ते 15 मिनिटं कृष्णाच्या, कारण भगवान परमात्म्याच्या लीला सांगितल्याशिवाय काला पूर्ण होत नाही महाराज. विठाला 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 विठाला. आता काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर अगोदर अभंगाचा भाव सांगावा लागतो, नंतर परमात्म्याच्या लीला, परमात्म्याने केलेल्या लीला, जे चरित्र चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. जय हो टाळ. चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र उच्चारावे. हे केले देवे गोकुळी, दारू भाव सागरीचे, दारू भाव सागरीचे, दारू भाव सागरीचे, दारू भाव सागरीचे, अनुभव सागरीचे, अनुभव सागरीचे, दारू भाव सागरीचे, परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचंय, आणि प्रभू रामचंद्राने जे चरित्र केलं त्याचं आचरण करायचं महाराज. जे श्रीकृष्ण परमात्म्याने चरित्र केलं गोकुळामध्ये, आता परमात्मा कुठं जन्माला, कसा जन्माला हे पाहण्यापेक्षा वेळेअभावी आपण परमात्म्याला डायरेक्ट गोकुळामध्ये आणू. ज्या वेळेस भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्याच्या नंतर नंद बाबाच्या वाड्यामध्ये परमात्म्याचा अवतार झाला, परमात्मा प्रगट झाला. त्यावेळेस सज्जन हो, त्या नंद बाबाच्या वाड्यामध्ये, त्या गोकुळामध्ये एवढा आनंद झाला. एक गवळण सकाळच्या पहाटच्या वेळी झाड लोट करण्याकरता नंद बाबाच्या वाड्यामध्ये होती,
नंद बाबाच्या वाड्यामध्ये असणारी गवळण, त्या नंद बाबाच्या वाड्यामध्ये त्या गवळणीने लख प्रकाश पडलेला पाहिला. पाहिल्याबरोबर भगवान परमात्म्याला पाहिलं त्या गवळणीने. पाहिल्याबरोबर त्या गवळणीने महाराज एवढा बोबाटा केला, अख्ख्या गोकुळामध्ये वार्ता पसरवली. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुंट बडे. एक धावे की पुढे वाटी गाडी ताटी वाजव, गाडी. सुंट बडे. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुंट बडे. एक धावे की पुढे वाटी सुंट बडे. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. सर्व गवळणीला वार्ता कळवली. वार्ता कळवल्याच्या नंतर पहिली गवळण परमात्म्याला पाहिला गेली. पहिली गवळणीने परमात्म्याला पाहिलं. परमात्म्याला पाहिल्याबरोबर तिला बाकीच्या गवळणीने विचारलं, का ग नेमका परमात्मा दिसतो तरी कसा? कसा दिसतो परमात्मा? पहिलीने सांगितलं कसा दिसतो महाराज. साबळा देखियला नंदाचा, साबळा देखियला नंदाचा. साबळा देखियला नंदाचा. जय हो साबळा देखियला नंदाचा. तेने आनंदाचा पूर आला. तेने आनंदाचा पूर आला. साबळा देखियला जय हो. नंदाचा. साबळा देखियला नंदाचा. सावळा देखियला नंदाचा. सावळा देखियला नंदाचा. परमात्मा कसा आहे तिने सांगितलं महाराज. दुसरी पाहायला गेली आणि पाहिल्याबरोबर बाकीच्या गवळूने विचारलं, का ग कसा दिसला? तिने सांगितलं, रूप साबळे स्वकुमार, कानी कुंडले मकर आकार. मकर आकार स्वकुमार. तिसरी गेली पाहिला. तिसरीने सांगितलं, राजस स्वकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, लोपली या राजस स्वकुमार, मदनाचा पुतळा. अनेक गवळणी पाहिलं महाराज. कारण परमात्मा तसा होता ना महाराज. जरी की पगडी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा हो. हो परमात्मा एवढं सुंदर प्यारा हो प्यारा हो हे प्यारा हो प्यारा हो. हो नक घुंघराले बाल याक कार कारदार, हवा में सर करता या हरी बोल, क्या बात है. कितना सुंदर
सुंदर परमात्मा महाराज. चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाग, एक तो ही धनवान है कृष्णा, बाकी सब कंगाल. एवढा भगवान परमात्मा सुंदर आहे. सुंदर परमात्मा आहे. गवळणीचं पाहणं झालं. पाहिल्याबरोबर आता भगवान परमात्मा जन्माला आला हे कंसाला कळालं. कंसाला कळाल्याबरोबर कंसाने अनेक प्रकारचे राक्षस पाठवले. तृणाव्रत पाठवला, महाबळ भट्ट पाठवला, पुतना पाठवली. पुतनेचा सुद्धा परमात्म्याने उद्धार केला. सणामध्ये विष घालून मारण्याकरता आलेली पुतना, त्या पुतनेला परमात्म्याने सायोज्यता मोक्ष दिला. ज्ञानोबराय म्हणतात, तू वा सनकादिकाचे निमाने, सायुज्यता सौरसू दिदला पुतने, विषयाचे निस्तन पाने, मारू आली. स्तनामध्ये विष घालून मारायला आलेली पुतना परमात्म्याने सायुज्यता मोक्ष दिला. विठला विठला सांगायचं तात्पर्य काय आहे? पुढे भगवान परमात्म्याला यशोदा मातेने एका झोळीमध्ये झोक्यामध्ये टाकलं आणि अंगाई गाऊ लागली. छगन मगन मेरे लाल को, आजा रे निंदिया रे आजा, चंचल मोहन श्याम को, नयन ने दीपक जला जा. यशोदा माता अंगाई गाते महाराज. आपण सुद्धा महिला मंडळ अंगाई गातो. बाळाला पाळण्यात टाकतो आणि वरून बदाबद हाणतो, म्हणतो हाड हाड. बाळाला कुणी मारलं? वरून बदाबद हाणतील म्हणते हाड हाड. आहे का नाही? अंगाई कशी गायली पाहिजे महाराज? लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाळा झोप काग येत नाही. लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई. अशी जर अंगाई गायली महाराज, असं म्हटल्याबरोबर 4-5 जण डुकले हाणायला लागले इथंच. अंगाई महाराज अशी जर अंगाई गायली तर झोप लागणं साहजिकच आहे. विठला विठला. यशोदा मातेने परमात्म्याला झोक्यामध्ये टाकलं आणि म्हणती, हे माझं आछुडे, हे माझं बछुडे. अनेक नावाने ती यशोदा माता म्हणती, माझे आछुडे बछुडे चकुले ग राधे रुपडे. आणि पुढे आता भगवान परमात्मा हळूहळू हळूहळू आता रांगू लागले. तळवे तळात तळात टेकीत, तळात तळात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत. तळवे तळात तळात टेकीत, तळवे तळात तळात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनात तुम्या देखील घेतये, रंगणी रंगनात तुम्या देखील घेतये, रंगणी रंगनात तुम्या देखील घेतये, रंगणी रंगनात तुम्या देखील घेतये. गवळ तळात तळवे तळात 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 टेकीत, तळवे तळात तळात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. परमात्म्याचं रांगणं कसं आहे? तळवा टेकला, नंतर गुडघा टेकला. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने. कसा परमात्मा रांगतो तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपल्या देवघरामध्ये एक मूर्ती बघा. काय नाव त्या मूर्तीचं? रंगनाथाची.
हा, परमात्म्याची मूर्ती आहे ना, त्या मूर्तीकडे पहा. भगवान परमात्मा कसा रांगतो तर तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. डावा गुडघा का टेकला, तळवा का टेकला, त्याची फार मार्मिक कथा आहे. पृथ्वी जेव्हा परमात्म्याकडे गारानं घेऊन गेली होती, ह्या पृथ्वी तलावर अनेक दैत्यांचा सुळसुळा झालाय. देवा तुम्ही अवतार घ्या म्हणून पृथ्वीचं सांत्वन करतात. थांब थांब मी आता आलोय म्हणून गुडघा तळवा टेकला. रांगता रांगता भगवान परमात्मा आता हळूहळू मोठे झाले. मोठे झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा सर्व त्या गोकुळामध्ये सवंगडी निर्माण केले. सवंगडी एकत्र केले आणि भगवान श्रीकृष्ण चौर्य मंडळ, चौर्य मंडळाची स्थापना केली. भगवान परमात्मा त्या गोपाळांना म्हणतात, का रे गोपाळा हो, आपल्या गोकुळामध्ये एवढं दही दूध तूप लोणी आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर तुमची एवढी तब्येत कृश का. तेव्हा गोपाळने सांगावं, कृष्णा आपल्या गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी आहे, पण दही दूध तूप लोणी जातं डेअरीला आणि ताकाचं पुळूक पाणी राहतं आमच्या डेअरीला. सांग ना कशी तब्येत सुधरेल. कृष्ण म्हणू लागला, हे पहा, आजपासून आपल्या गावातलं दही दूध तूप लोणी मथुरेला जाऊ द्यायचं नाही. काय करायचं, आपणच सर्वांच्या घरचं दही दूध तूप लोणी चोरायचं, दही खायचं आणि दह्या दुधाचा नासाडा करून टाकायचा. पण चोऱ्या करण्याकरता काहीतरी साहित्य घ्यावं लागतं. परमात्म्याने सांगितलं चाळलेली वाळू घ्या, परमात्म्याने सांगितलं गोट्या घ्या, सराटे घ्या आणि काट्या घ्या. तेव्हा पेंद्याने विचारलं, का रे कृष्णा चाळलेली वाळू कशाला. कृष्णाने म्हणले, हे पहा, आपण जर एखाद्या घराचा शिरलो, त्या जर गवळणीने आपल्याला पाहिलं तर काय करायचं, ती जर पळत आली की चाळलेली वाळू घ्यायची तिच्या डोळ्यात फेकायची. पेंदे म्हणला, किसना, आणि ती जर चष्मा घालून आली तर. कृष्ण म्हणला, ती जर चष्मा घालून आली तर काय करायचं, सराटा घ्यायचा, सराटा, गोट्या घ्यायच्या, गोट्या सराटा घ्यायचा. सराटा कसा माहिती का, कुणी कुणा फेका, काय करतो, कसा राहतो उभा, कसा बी टाका त्याचा एक काटा वरच राहतो. हे ती जर चष्मा घालून आली तर सराटे फेका तिच्या समोर. पेंद्या म्हणला, ती जर चप्पल घालून आली तर. असे आघाऊ कामे असतात महाराज. हे बा, चप्पल घालून आली तर गोट्या फेकायच्या, गोट्यावरून लगेच सरकून पडन. बरं कृष्ण ही काठी कशाला. हे पहा, आपण जर एखाद्याच्या घरी गेलो आणि जर शिंक्यावर दही दूध असलं तर आपला हात पुरणार नाही. ही काठीने काय घ्यायचं, काठीने ते गाडगं वाजवायचं. जर टंग टंग वाजलं, ते जर टंग टंग वाजलं तर म्हणायचं मोकळे, आणि ते जर भद भद वाजलं असं म्हणायचं मग दही त्याच्यामध्ये. त्याच्याकरता काट्या. चोरी करायला सुरुवात केली महाराज. चोऱ्या करत असताना, चोरीला निघत असताना एका गवळणीने सुंदर आपल्या अंगणासमोर रांगोळी काढली. सुंदर अंगणासमोर रांगोळी काढली आणि काढल्याबरोबर कृष्ण गेला, म्हणला व्हा बाजूला, मी त्या रांगोळीमध्ये रंग भरण्याचं काम करतो. गवळणीला बाजूला केलं. कृष्ण त्या ठिकाणी गेला आणि गेल्याच्या नंतर त्या रांगोळीवर एक नंबरचा कार्यक्रम केला. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. सगळे खोड्या करायला महाराज. लेकर लहानपणीच खोडकर असतात महाराज. लहानपणी म्हणजे लेकराचं लहानपण जर ते जर खोड्या केल्या करत असताना तर आईला बरं वाटतं, म्हणजे त्याचं कौतुक वाटतं. लहानपणी लेकरं खोडकरच असतात. आता इथं नाही, मी लेकराचं सांगतो तुम्हाला. आता आपल्या ठिकाणी मी सहसा मला अनुभव आल्यामुळे मी गुळ द्यायला सुद्धा लेकर बसू देत नाही बसू देत. मी स्वतः घेतो आणि खातो महाराज. तात्या एका ठिकाणी काय झालं, एक पोरग बसलं गुळ द्यायला. मला पोरग बसलं गुळ द्यायला. ते काय करायचं, नाकात बोट घालायचं, मला गुळ द्यायचं, नाकात बोट घालायचं, मला गुळ द्यायचं. म्हणलं गुळ खरट कसं काय लागायला. गुळ म्हणलं काय, मला वाटलं ऊस कारखान्यामध्ये काही समजा नाही का, पण बघितलं मी त्याच्याकडे बोलता बोलता खाली असं नाकात बोट घालत होतं. तेव्हापासून मी ते लेकरायला बसून देत नाही गुळ द्यायला. विठाला विठाला. म्हणजे लेकरांचं लहानपण हे खोड्याने शुक्त महाराज. भगवान परमात्म्याने सर्वांना एकत्र केलं
आणि गोकुळामध्ये एवढ्या चोऱ्या केल्या, अमाप चोऱ्या केल्या. एक म्हणू लागले, ए कृष्णा, अरे बाकीच्याच्या घरी काय जातो, माझ्या घरी येऊन बघ. नाही तुला बांधून टाकलं तर नाऊची मंजुळा नाही आपल्या गावातली सोडून. नम्मे जर नाही बांधलं तर बघ तू माझ्याकडं. कृष्ण म्हणला, मला बांधती होय, काय करायचं. कृष्णाने सगळ्यांना एकत्र केलं. म्हणला, आज ह्या पेंड्या, ह्या गवळणीचा घर नंबर टिपून घे. घर नंबर टिपून घेतला आणि संध्याकाळच्या वेळेला निघाली महाराज तिच्या घरी. निघाल्या बरोबर दही दूध तूप लोणी ताकाचा सर्व दही दूध खाल्लं, उरलेलं ताक नासाडा दह्याचा केला. आणि येता येता कृष्ण म्हणतात, मला बांधती होय. कृष्णाने काय केलं, त्या गवळणीची वेणी घेतली आणि गवळ्याची दाढी घेतली, दोन्हीची गाठ मारली आणि निघून गेला कृष्ण. पहाटची वेळ झाली आणि पहाटच्या वेळी गवळणी उठायच्या लवकर महाराज. कशा करता, मंथन करण्याकरता. पूर्वीच्या गवळणी पहाटे उठायच्या. आत्ताच्या गवळणी सूर्य उगवल्यावर. त्यांना पहाट नेमकं कधी होती आत्ताच्या गवळणीला माहित नाही. आत्ताच्या गवळणीला माहित नाही का. पूर्वी गवळणी पहाटे उठायच्या. कशा करता, प्राप्त काळी प्रहराराती उठिल्या गवळणी बाळा, घुसळण मांडियेले घरोघरी सकळा. पहाट उठायच्या मंथन करण्याकरता. ही गवळण उठायला गेली. उठायला गेल्याच्या नंतर तिच्या वेणीला झटका बसला. वेणीला झटका बसल्याबरोबर गवळण म्हणती, का हो तुम्ही माझी वेणी वळताय, आता माझी वेणी वळताय, तुम्हाला काही कळतं का नाही, तुम्हाला काही कळतं का नाही. तो म्हणला, अरे तुलाच काय अक्कल आहे का नाही, माझी दाढी ओढायला लागली खुशाल. हा तू खूप बरं आहे म्हणतात महाराज. तिसरी आली दावत याने ग बाय, काय केली मात. दुसरी आली धावत गयाने बाई, काय केली मात. पतीची दाढी माझी वेणी, दोयीची बाई गाठ बांधली. पतीची दाढी माझी वेणी, दोरीची गाठ बांधली. गाठ बाई कोणाची सुटेना, गाठ बाई कोणाशी सुटेना. याच्या दे बाळा तुझा काना, कोटवर तो तुझी काना. याच्या दे बाळा तुझा काना, कोटवर तो तुझी काना. तिसरी आली धावोनी, म्हणे ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देऊनी गाठ ग बाई कुणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा काना. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. गवळणीकडं गवळणी यशोदा मातेकडं गाराने घेऊन जायच्या. आणि गारानं घेऊन जात असताना तरी यशोदा माता म्हणायची, माझं पोरग खोडकर नाहीच. कोणत्याच आईला खरं वाटत नाही की माझं पोरग खोडकर आहे. नाही महाराज. यशोदा म्हणते, महाराज बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. तुम्ही खोटं बोलताय. 5 वर्षाचं बाळ कुठं खोड्या करते. उलट यशोदा माता गवळणीच माझी. तुम्ही मोठ्या ढाल गजा, तुम्ही 12 घरच्या भारा, तुमची एवढीच वृत्त खोटी. उलट यशोदा माता गवळीला म्हणायची. पण ज्या वेळेस एक वेळेस परमात्म्याने घरातच खोडी केली. परमात्मा लागला, मैया सांग ना मैया, मी एवढा काळा कशाने झालो. आणि ती राधा बघ ना किती गोरी. यशोदा मातेला परमात्म्याने विचारलं, महाराज यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोले मुस्काती मैया
ललन को बतावे कारे आंधी यारे आधी रात में तू आवे लाडला कन्हैया मेरा काली कमली वाला इसलिए काला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. अनेक गारहाणे घेऊन गवळणी आल्या. काही काही गवळणी काही जरी खोडी नसली केली तर परमात्म्याचं दर्शन व्हावं म्हणून त्या यायच्या महाराज. एक वेळ मग यशोदा माता म्हणते कृष्णा, अरे तू आता एवढा खोडकर झालास, अरे एवढा तू आता लहान मोठा झालास, आता तुझं लग्नाचं वय झाले आणि तू आता खोड्या करतो. अरे बडे घरानो नंद बाबा को हसी हमारी होय, नवलक गाय नंद बाबा को खुशी हमारी होय. आपलं मोठं घराणं आहे. अरे तुला सोयरीक आली सोयरीक, आणि आता तू कवर येड्याने करायलास. सोयरीक आली लग्न म्हणलं की भगवान परमात्मा म्हणतोय मैया कर दो मेरा भ्याव, आताच लग्न कर माझं. एवढं लग्न असतं भाई. ते म्हणतात ना उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशी. मैया म्हणते अरे थोडा दम घे. अरे ती भानू दुलारी आहे, ती तुला वरणार आहे, तुझ्या बरोबर विवाह करणार आहे आणि तुझ्यासोबत विवाह करणार, तुझ्यासोबत लग्न करणार आणि ती तुझं नाव घेणार. नाव बी असं नाही घेणार, नाव उखाण्यात घेणार. नाव बी लहान नाही घेणार इथून माऊली फाटे इतका. नाव असं घेणार इथून माजलगाव इतका. हा नाव घेऊ का? हा नाव म्हणलं की कसे कानावरले पत्र मागे घेतले. असं लय ऐका वाटतंय महाराज. हा आहे का नाही? ऐका वाटतं का नाही ना? मग जाता 100 देऊन जा नावाबद्दल. हा ऐका बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे घेतो. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगर 12 पान खाते 13 गाम येतो झरा झरा. तिकडून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला. पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात होती घड्याळ, घड्याळीत वाजला 1. पांडुरंग परमात्म्याचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबाची लेख. असं म्हणलं की कसं वाटतंय? विठला विठला विठ्ठला 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 विठ्ठला. यशोदा माता म्हणते कृष्ण तू खरंच खोड करेस, आता तो इथं राहायचं नाही. तो काय करायचं आता? उद्या वृंदावनाला जायचं, गाया घ्यायच्या. उद्या जाई राणा सब घेऊन गोधने, सब घेऊन गोधने, सब घेऊन गोधने. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधने, घेऊन गोधना सवे घेऊन गोधना. उद्या जाई राणा सब घेऊन गोधने, उद्या जाई वना सवे घेऊन गोधना. उद्या जाई राणा सब घेऊन गोधने, सब घेऊन गोधने, सब उद्या जाई वना सवे घेऊन गोधना. सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. तो इथं उद्या राहायचं नाही, गोकुळाला वृंदावनाला जायचं. कृष्णाने सर्व गोपाळ एकत्र केले. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. सारे गोपाळ रानात या, जय हो. सारे गोपाळ रानात या, 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 या. सारे गोपाळ रानात, क्या बात आहे. सारे गोपाळ रानात या. या, या, या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ हरी बोल. जय श्री राधे. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या, या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या, या. या, या. हा आता आलेच. परमात्म्याने छोट्या छोट्या गाया घेतल्या, गोपाळांना एकत्र केलं
आणि यशोदा मैयाने परमात्म्याचा सुंदर शृंगार केला. सुंदर शृंगार केला महाराज. पितांबर आहे, डोक्यावर मोर मुकुट आहे, कमरेला बासरी आहे आणि परमात्म्याने सर्व छोट्या छोट्या गाया एकत्र केल्या, छोटे छोटे गोपाळ घेतले आणि परमात्मा वृंदावनाच्या दिशेने निघाले. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सुमेरो मदन गोपाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, छोटो सुमेरो मदन गोपाल. परमात्मा वृंदावनात आले. आल्या बरोबर वृंदावनात पोहोचल्याबरोबर परमात्मा म्हणतात, गोपाळा हो, आता आपल्याला वृंदावनामध्ये गाया चारता चारता आपल्याला खेळ खेळायचा आहे. गाया चारू लागले महाराज. कधी गोपाळ वळती हाणतात, कधी परमात्म्याने वळती हाणावी. गोपाळाने सांगितलं, कृष्णा आम्ही सगळ्या गाया सांभाळतो, पण तू एक गाय सांभाळ गडे. कोणती? तुका म्हणे तू राकती मनेरी, मन रूपी गाय देवा तू सांभाळ, बाकी सर्व येर आम्ही जाणू, बाकीच्या सर्व सांभाळतो. म्हणून सुंदर गाया चारल्या सोडल्या चरण्याकरता आता परमात्म्याने विचार केला, आता आपण काय करू? ह्या वृंदावनात सुंदर प्रकारचा खेळ खेळू. कोणते कोणते खेळ खेळले? हमामा हमामा पोर, हे हो, हमामा हमर मोर हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, घुमरी वाजत हमामा, घुमरी वाज घुमामा, घुमरी वाजत हमामा, घुमरी वाज घुमामा, हमामा पोर हे हो, हमामा पोर हमामा, हमामा घुमरी वाज घुमामा, हमामा पोर हमामा, घुमरी वाजे घमामा. घुमरी पोर दीपक पोर त्रिगुण खेळ मांडू, हे हो, टाळ. दुबक पोर त्रिगुण खेळ मांड, अबक दुबक दांड पोर खेळ विठू दांडू, खेळ विठी दांड पोर खेळ विठी दांड, विठू दांड पोर खेळ विठू दांड, हे हो, खेळ विठी दांड पोर खेळ विठी दांड. हे हो, हे आपक टाळे. हे पोर हो, त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांड, अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, हे अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांड, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, घुमरी वाज घुमामा, अरे हमामा पोर हमामा, घुमरी वाजत हमामा, हे हमामा पोर हमामा, घुमरी वाज घुमामा. कोणते कोणते खेळ? हमामा पोर हमामा, घुमरी वाजे घमामा, अबक दुबक अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज. पिंगाग पोरी पिंगाग, पिंगाग पोरी पिंगा, अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज. खेळ मांडला लगोरी आ, अनेक प्रकारचे खेळ खेळले. गोपाळ म्हणले, कृष्णा अरे आता कुठं भवरा ग बाई भवरा, खेळ भवरा ग बाई भवरा, खेळ भवरा बाई भवरा, खेळ भवरा बाई भवरा, या राधिकेचा नवरा, जय हो, राधिकेचा नवरा नवरा, खेळ भवरा ग बाई भवरा, खेळ भवरा ग बाई भवरा, हे या राधिकेचा नवरा नवरा नवरा, या राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळ भवरा बाई भवरा, खेळ भवरा बाई भवरा, भवरा. अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज. गोपाळ भरपूर असल्यामुळे भरपूर खेळतात, ठीक आहे ना. एका चढ एक खेळतात महाराज आणि स्वरात खेळतात, ठीक आहे ना. खेळे भोरा ग बाई भोरा, या राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळे भोवरा ग बाई भोवरा. अनेक प्रकारचे खेळ खेळून गोपाळ म्हणतात, अरे कृष्णा खंदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख,
काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय खेळायाचे खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. तेच म्हणायचंय ना, मला बी वाटलं तेच म्हणता काय की. परमात्म्याने सर्वांना एकत्र बसवलं आणि सांगितलं आपोआपली शिदोरी काढा आणि सर्वांची शिदोरी एकत्र करा. सर्वांनी शिदोऱ्या काढल्या महाराज आपापल्या. आता गोपाळ म्हणजे गरीब घरचे आणि परमात्मा श्रीमंत घराचा. त्याच्या घरचं काय दही दूध तूप लोण्याची शिदोरी आणि गोपाळांचं काय असणार महाराज चटणी भाकर. परमात्मा म्हणतात माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरुनिया माय नवनीत अनावे. त्या गोपाळामध्ये तुकोबाराय होते. तुम्ही म्हणता तिथं बी तुकोबाराय होते का? हो, जेवढे अवतार झालेत त्या ठिकाणी तुकोबाराय होते महाराज. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. जेवढे अवतार झाले तुकोबाराय होते का रे कृष्णा. अरे माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय. अरे तुझ्यासारखी शिदोरी आमच्याकडे नाही. तेव्हा कृष्ण म्हणतात महाराज तुकोबाराय तुम्हाला नाही, तुम्हाला तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी माझे कोणी नाही घरी माझे कोणी नाही घरी. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी माझे कोणी नाही घरी माझे कोणी नाही घरी. तुका म्हणे हरी माझे कुणी नाही घरी नका करू दुरी पायापासून वेगळे. तेव्हा सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. परमात्म्याने सर्व गोपाळांना गोलाकार बसवलंय, कमलाकार बसवलं आणि परमात्म्याने काला करत असताना व्यास वर्षी गोड वर्णन करतात. विव्रत वेणुम जठरपटयोः शृंगवेत्रेच कक्षे वामे पानव मसृल कवलम तत्फलान्निंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपुरसुरदो हासयं नर्मभिस्वहि स्वर्गे लोके विशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमात्म्याने सुंदर वृंदावनामध्ये काला केला. साधू संतांनी तोच काला वाळवंटामध्ये केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी ह्या वाटी. साधू संतांनी पंढरपुरामध्ये वाळवंटात काला केला आणि तोच काला आपल्या सर्व हरकिलीम गावकर सर्व गावकऱ्याच्या वतीने सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने तोच काला आपल्या ह्या हरकिलीमगाव या नगरीमध्ये संपन्न होत आहे महाराज. जो परमात्म्याने वृंदावनामध्ये काला केला, साधू संतांनी वाळवंटामध्ये काला केला, तोच काला आपल्या ह्या हरकिलीमगाव या नगरीमध्ये ग्रामदैवत हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये तोच काला आपण सेवन करत आहोत महाराज. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल तुम्हाला, गेली 15 दिवस झालं तुम्ही अगदी तन मन धनाने सहकार्य करतात. शिवयाग यज्ञासाठी आपण अगदी असं वाटतंय की आपल्या गावामध्ये पंढरीच निर्माण केली आज. म्हणून सर्वांचे शतशः आभार. ज्यांनी ज्यांनी अन्नदान दिलं, काही प्रत्येकाने जसे जसं जमेल याप्रमाणे मदत केल्याबद्दल सर्वांचे शतशः आभार. आणि महाराज मी सांगत असतो कीर्तनासाठी, कीर्तन एकट्याचं काम नाही महाराज. सर्व आमचे गायक मंडळी, गावातील भजनी मंडळ आहे, सर्वांनी काय आवाज आहेत महाराज. एका चढ एक, एका होणी एक बळी रे 100 बडकर. नाही तर काही काही ठिकाणी एक ना धड भाराभर चिंध्या. पण आपल्या या ठिकाणी इंद्राच्या दरबारात काय गोड गातात महाराज. स्वरामध्ये स्वर काय असतो जाताच सांगतो ऐका. संगीत है शक्ति ईश्वर की, सुनो संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसैया राम. संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसैया राम. रोगी जो सुनाई रागिनी, तो रोगी को मिले आराम. असा स्वर आहे. म्हणून खूप खूप गोड सहकार्य केलं, खूप गोड साथ. आपल्या गावातले सर्व भजनी मंडळ, बळीभाऊ आहेत, दामोताते आहेत, बबनताते आहेत, आपल्या आपले
गोड त्यांचा आवाज आहे. संगीत विशारद गोवर्धन महाराज आहेत, जे गोड आपल्याच गावचं वैभव, गोड त्यांचा आवाज आहे. कथा कीर्तन गोड त्यांचं सर्व काही आनंदात आहे. आमचे परममित्र मौली महाराज, आपले अशोक महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहे, सर्व आमच्या संस्थेचे विद्यार्थी मंडळ आहेत. आता मला वाटतं कैलास महाराज उभा राहिलेत. वा, आता शोभा आली होती. कैलास महाराज आणि ज्यांनी आम्हाला आज वाजवलं म्हणजे मृदंगाच्या रूपामध्ये, गोड ज्यांचा हात आहे, आमचे जीवश्य कंठस्य मित्र असणारे आपल्या परिसराचं वैभव श्री हरिभक्त परायण हरिनाम महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. महाराज सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेत माझे जेवरले पायिक पण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती, नोही हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणी. म्हणून झालेली सेवा समर्पित करण्याच्या अगोदर आपल्या गावामध्ये जे बाल सुसंस्कार शिबिर राबवलं, त्याचं कारण की आम्हाला वाटलं की आता आपल्या गावामध्ये जवळजवळ भजन बंद पडत चालले. बाल सुसंस्कार शिबिर या करता राबवलं की आम्हाला वाटलं ह्या मुलांचं पाहून हे मुलं कसे नाचतात, कसा हरिपाठ म्हणतात, कसे गातात हे पाहून आपल्या गावातील 4-2 मुलं सुधरले तर सुधरले. म्हणजे जर टाकायचं असेल, तुम्हाला जरी वाटत असेल आपल्या मुलाने असं टाळी घेऊन उभा राहिलं पाहिजे, आपल्या मुलाने गायन केलं पाहिजे, आपल्या मुलांनी मृदंग वाजवला पाहिजे, आपल्या मुलाने कीर्तन केलं पाहिजे, असं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बिनधास्त संस्थेमध्ये टाकू शकता. कोणत्याही संस्थेमध्ये, मी म्हणत नाही माझ्याकडेच टाका, कुठल्याही संस्थेमध्ये टाकून तुम्ही त्या मुलाला परमार्थाचे धडे देऊ शकता. कारण ही आज संस्कृती प्रधान देश आहे. आजचा जर विचार केला तर तरुण पिढी कुणीकडे चालली. म्हणून हे बाल सुसंस्कार शिबिर नावच आहे, बाल सुसंस्कार, असं नाही म्हातारे सुसंस्कार आहे का नाही. बाल म्हणजे छोटे छोटे मुलांना संस्कार देण्यासाठी हे शिबिर राबवलं जातं. म्हणून ज्या ज्या मुलाची सुद्धा बरेच मुलं टाळ घेऊन उभा राहायचे हरिपाठाला, त्यांना त्यांच्या मनामध्ये जर इच्छा असेल आपणही आळंदीला गेलं पाहिजे, त्यांच्या पालकाला वाटले पाहिजे आपलंही मुलं पाठवले पाहिजे, तर तुम्ही बिनधास्त आमच्याशी संपर्क करा. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम.